मग काय बोलायचं तुम्हाला इथे? काय नाही, तुम्हाला काय बोलायचंय? ओके, रुक्मणीन म्हणली. अच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, अशा प्रकारे इकडे दिंडी साजरी करतात. इकडे सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा सप्ताह असतो, एकदम बेसिक आहे. पण 7 दिवसात इकडे 3 वाडी आहेत, उत्तरवाडी, दक्षिणवाडी आणि मध्यवाडी. तर आज आमची उत्तरवाडी आहे. तर आजचा दिवस आमचा आहे, म्हणून इकडे अशी महापुरुषापासून ते इथपर्यंत रुक्माई मंदिर पर्यंत दिंडी करत येत आहे, लेझिम खेळत आहे. आणि आमचा आज सीन आहे, तर मी तुम्हाला पूर्ण सीन दाखवीन. तर या व्हिडिओमध्ये पूर्ण एंड पर्यंत राहा, मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट आम्ही खूप एक्साइटेड आहे, कारण आमचा स्वतःचा काका आणि माझी सगळी बहीण विठ्ठल रखुमाई बनले. तर तुम्ही नक्की बघा पुढचे क्लिप. आई, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतं. पहिलाच टाइम आली ना मी. मी दरवर्षी येते या सप्त्याला. ओपिनियन काय आहे, म्हणजे कसं काय असायला पाहिजे? आज आपली वाडी आहे. आपली वारी मग खूप छान व्हायला पाहिजे, सगळ्यांनी एन्जॉय करायला पाहिजे. चांगले हा. हो ना. तर मित्रांनो, दिंडी आलेली आहे, उत्तरवाडीची दिंडी आहे. तुम्ही पाहू शकता किती लोक उत्साहाने आलेले आहेत. काका, तुम्हाला कसं वाटतंय? हा, मस्त वाटतं. सांगायचं आहे, एकदम सुंदर वाटतं. सर्व हे खेळीमेळीचं वातावरण आहे. उत्तरवाडा विकास मंडळ प्रहार क्रमांक 1 यांची आज भव्य दिवशी अशी दिंडी आहे आणि जोशाने सर्वांनी जर आनंदाने ही दिंडी त्याचा उत्साह दांडगा आहे आणि हौसमौज करून ही दिंडी दिमागदार मध्ये आज प्रहार क्रमांक 1 आपल्या परीने दाखवत आहेत. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला काय बोलायचंय? इथे आगमन झालेलं आहे. सप्ताह मंडळ हा कार्यक्रम उत्साहाने आणि आवश्यकतेने आणि धार्मिक विषयावरच्या जे दिंडी स्वरूपात देखावे त्याच्यामध्ये समाज प्रबोधन, याला समाज प्रबोधन, सामाजिक राजनीतिक त्याच्यामध्ये मुळामध्ये हे सगळे विठ्ठल भक्त म्हणून आहे.
जपलं जातं आणि या याच्यामध्ये फक्त सामाजिक नाही तर देवगड येथे पैसे गोष्टीमधून याच्यासाठी सगळी भजनी मंडळ या ह्याच्यात चालू होतात आणि तो उत्साह सुरळीत करतात. याचं मागचं एका आपल्याला स्वरूप दिलेलं आहे आणि त्याला भव्य दिवस देताना सामाजिक एकता समता विचारता या सगळ्या पाहून इथले लोक एक दिलाने याच्यात सहभागी होतात आणि या म्हणजे हा सप्ताह जेव्हा बघतो तो पुन्हा पुढच्या वर्षी कधी येतो त्याची उत्सुकता असते. आता तर तयारी चाललेली आहे. इकडे सगळे बसलेले आहे. आता सीनचं आतुरतेने वाट बघतायत. पण त्याआधी इकडे आता लेझिम खेळणार आहेत उत्तरवाडीचे सगळे आणि पुरुषाचे ढोल बिल वाजवणार आहेत. आणि इकडे रुक्माई आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? हे जे विनायक आहे विना हे 7 दिवस वाजायचं असतं नॉनस्टॉप. आणि अजिबात टच करायचं नाही. हे आमचे लाडके काका
पूर्ण गावाचे फेमस. तर तुम्हाला कसं वाटतं? अखंड सप्ताह हा जो एक आमचा धार्मिक उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये गावातील लोक, गावातले भाविक, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातील भाविक लोक या उत्सवामध्ये अगदी हिरीने भाग घेतात. कारण हे जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावना देव म्हणून याची ख्याती आहे. त्यामुळे याची कीर्ती जी आहे ही दूरवर पसरलेली आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यात विनंती करतो की एकदा अवश्य तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि या धार्मिक उत्सवामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. तर मित्रांनो तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवतो इकडे. बिहाइंड द सीन तुम्हाला आता मी पात्रता दाखवतो आहे ते 2 शब्द आपल्या समोर बोलतील. तर तुमचा रोल काय आहे? मी सोपानदेव यांच्या भूमिकेत आहे, संत सोपानदेव महाराज, आणि खूप एक्साइटेड आहे या संतांची दिंडी करायला. आणि तुम्ही पण या दिंडीचा आस्वाद घ्या. आमच्याकडे 1 वर्षानंतर अडकून आपण ही संतांची दिंडी करतोय. तर ऐतिहासिक दिंडीनंतर आजकालची लोक आहेत ती रील्सच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी फक्त रील्स बघतायत. या जुन्या गोष्टी, संतांच्या गोष्टी त्यांना अजून माहिती नाहीत. तीच आम्ही संतांची जी दिंडी करतोय तेच लहान मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचाव्यात, जेणेकरून त्यांच्यामध्ये जुन्या रूढी परंपरा ज्या काय होत्या त्यांना पण समजतील. तर तुम्ही पण या दिंडीचा नक्की आस्वाद घ्या. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला काय बोलायचं? सुस्वागत उपस्थित तमाम रसिकांचे प्रहर क्रमांक 1 उत्तरवाडा विकास मंडळ तांबर्डे तर्फे हार्दिक स्वागत. आज आपणासमोर सादर करीत आहोत दिंडी सोहळा येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. होय रसिक हो, ही कथा आहे महाराष्ट्रातील थोर संत ज्ञानेश्वरांची. विठुराया, याच कुटीत पुण्यवान मायबापा कुठे आमचा जन्म झाला. इथे जगण्याचं मूळ रुजलं. पुरकेपणाचे अश्रू तुझ्याच पायी अर्पण केले. आम्हाला सोडून नको ना जाऊ. तू गेल्यावर केव्हा रिते पावरेल जात. लहानपणी आई बाबा जाण्याचं दुःख पचवण्यासाठी तू होतास, पण आता तुझंच जाणे कसं रे सहन करू. जन्मी कित्येक वर्ष ग्रामण्याचा दाह हसत मुखाने सहन केला. मुखावर दुःख उमटू दिलं नाही. या मायबापाची आपण लेकरं आणि आपणच अस्वस्थ होऊन कसं झालंय. गुरुदादा, तूच माझा भ्राता, बाबांनंतर तूच माझा पिता, तूच माझा गुरु आणि तूच कल्पतरू. आज पावे तो प्रत्येक निर्णय तुझ्याच अनुमतीनं घेत आलोय आणि हा माझ्या आयुष्यातील अखेरचा निर्णय. काढून घेण्याची अनुमती मागतोस ज्ञाना. तुझ्या इच्छेसाठी आणि पांडुरंगाच्या इच्छेसाठी तुझा हा गुरुदादा त्याचं काळीज अर्पण करणार नाही. वेळ पडली तर त्याचे प्राणही अर्पण करेल. जा ज्ञाना, नव्या गावास जा. माझी अनुमती आहे, माझी अनुमती आहे. समाधी म्हणजे सम म्हणजे परब्रह्म.
आणि धी म्हणजे अधीन होणं. या देहाचं कार्य संपल्यानंतर ही काया पंचतत्वाला स्वाधीन करणं म्हणजे समाधी. आणि संजीवन समाधी म्हणजे? संजीवन समाधी म्हणजे अनंतकाळ अव्याहत सुरू असणारी ध्यानस्थ अवस्था. या अवस्थेत मृत्यू होत नाही, देहपातही होत नाही. उलट संजीवन समाधीमुळे मी येईन, पुन्हा येईन. जेव्हा जेव्हा या विश्वात मायेची निकड असेल तेव्हा तेव्हा मी येईन. जेव्हा मनुष्य तणात चाचपडत असेल तेव्हा मी येईन. मी असेल, चिरकाल असेल. इतके अवघड गोष्ट किती छान समजून सांगितली तुम्ही. आम्हाला तर कोण शिकवणार आम्हाला? आता आम्हाला कोण मिळेल रे तुझ्यासारखा गुरु? बाळा, गुरुचं मुख्य कर्म काय आहे हे ठाऊक आहे? काय? शिष्याला स्वतंत्र करणं, मुक्त करणं, परावलंबी करणं नव्हे. म्हणजे? केवळ मीच नाही तर हा निसर्ग, आजूबाजूची परिस्थिती, माणसं, या साऱ्यातूनच तुम्हाला खूप काही शिकता येईल. तुमच्या इवल्याशा उंजळीमध्ये सारं ज्ञान भरून घ्या आणि पुढेही न्यावी लागेल. मी नाही ही त्यावर पुढे. मी अभि नाही. माझ्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट साध्य झालं. हा ज्ञानारिता झाला, खऱ्या अर्थाने कृतार्थ झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. गाईज एवढा छान प्रोग्राम झाला, एवढा छान. तुम्ही जेव्हा व्हिडिओज बघाल तुम्ही शॉक व्हाल. सिंक मस्त होतं. कॅरेक्टर खूप पण छान. मस्त पिक केलेला. काय डायलॉग्स होते.
सारखं असं गुजबम्स येत होते. हा आणि खूप इमोशनल होतं, खूप जास्त इमोशनल होतं. हा. भले आपण आपल्याला आधीपासून ज्ञानेश्वरांची स्टोरी माहिती असेल, हम्म. सर्व माहिती असेल, बट परत पाहणं हा. ते असं वाटत होतं सगळं खरंच समोर होतंय. येस, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. असेच आम्ही छान छान व्हिडिओ आणू तुमच्यासाठी. आणि इथे दोघांची इंस्टा आयडी इथे मेन्शन केलेली आहे. फॉलो करा, फॉलो करा, फॉलो फॉलो करा, करा, फॉलो करा. बाय फॉलो बाय. करा. बाय बाय.